खाली करा सर, खरं तर आज तुम्ही सामूहिकपणे जी.आर. फाडलेला आहे. काय नक्की संकल्प या खरं तर पश्चिम महाराष्ट्राला हा पहिलेच अशा पद्धतीने गाव सभा म्हणावी लागेल, काय संकल्प केलेला आहे? हे बघा, आम्ही बारामतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातला मोठा मोर्चा केलेला आहे ऑलरेडी. आणि आज रोजी आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या पाटकुळ मोहोळ तालुक्यातल्या गावामध्ये आम्ही ओबीसी बांधवांनी काय आजपर्यंतचे मोर्चे, लाखोंचे मोर्चे हे जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी होतात. पण आम्ही आता ठरवलंय की आमची माणसं ज्या डोंगराच्या कुशीला राहतात, काबाड कष्ट करतात, त्यांच्या गावामध्ये जायचं आणि तिथं हजारोंची, लाखोंची सभा घ्यायची. हा जी.आर. आम्ही इथं फाडलाय प्रतिकात्मकरित्या. पण हा जी.आर. जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत इथला ओबीसी इथल्या सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना, आमदारांना, खासदारांना, कारखानदारांना, जागीरदारांना मानणार नाही, मतदान करणार नाही. तुम्ही आमचं पंचायत राज मधलं आरक्षण काढून घेतलंय, तुम्ही आमचं लोकल बॉडीज मधलं आरक्षण काढून घेतलंय, तुम्ही आमचं शिक्षण नोकऱ्यातलं आरक्षण काढून घेतलंय. पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गटातून, गावातून, वाड्यावरून, तांड्यावरून, वस्त्यावरून जातो. आणि तुम्ही आम्हाला जर मत मागायला आला तर आमचं आरक्षण जाताना तुम्ही कुणाकुणाला पाठिंबा द्यायला गेला होता, ती मागणी कायदेशीर होती का? हा जो जी.आर. काढला गेला, या जी.आर. अन्वये ओबीसीचं आरक्षण वाचलं का संपलं हे तुम्ही आम्हाला कधी सांगणार? आणि तुम्ही काय करत होता हा आम्ही प्रश्न इथल्या सत्ताधाऱ्यांना विचारू. मुंबईला जे आहे ते आझाद मैदान नाही तर चैत्यभूमी निवडला आहात, काय संकल्पना दिली? आमची संकल्पना अशी आहे, ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशभरामधल्या शोषितांचा, वंचितांचा, आदिवासींचा, ओबीसींचा, दीनदलितांचा आणि ज्याला म्हणून इथल्या व्यवस्थेनं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला, त्या माणसांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलंय. आणि ते आरक्षण ज्या आमच्या बापाने आम्हाला दिलं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर जाऊ. आम्ही इथली व्यवस्था चॅलेंज करण्यासाठी नाही, आम्ही मुख्यमंत्र्यांची आयमाई काढण्यासाठी नाही. आम्ही लोकशाही मानणारी आहोत, आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत. आमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर जाऊ. पवारांची जी बरोबरी आहे तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीशी केलेली आहे, काय सांगाल? हे बघा, अजितदादा पवारांच्या मुलाची एक दारूचा कारखाना आहे आणि त्याचं दिवसाचं उत्पादन 1,10,000 लिटर आहे. अजितदादा पवारांचे डायरेक्ट इनडायरेक्ट 25 ते 30 साखर कारखाने असल्याचं बोललं जातंय. आणि मग सहकारी किती? आणि मग पुरवणी मागण्यामध्ये 2,000 कोटी रुपये अजितदादा पवार आजारी पडलेल्या आपल्या चेल्या चपाट्यांना 2,000 कोटी रुपये सँक्शन करून देतात. पण त्याच वेळी लक्ष्मण हाके, ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी समुद्रामध्ये उड्या मारून ओबीसीच्या पोरांच्या, PhDच्या पोरांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून आंदोलन केलं. त्यांना मात्र अजितदादा पवारांकडे पैसे नाहीत, पण आजारी पडलेल्या कारखान्यांना मात्र अजितदादा पवार 2,000 कोटी रुपये देतात. अरे हे प्रोफेशनल आहेत, हे राजकारणी नाहीत, यांना सामाजिक न्याय माहिती नाही. अरे विखे पाटलाला काय सामाजिक न्याय माहिती असणार? अजितदादा पवारांना 10वीच्या आत शिक्षण घेणाऱ्या एका पोल्ट्रीवाल्याला सोशल जस्टिस कसा कळणार? महामानवांचा, लोकशाहीचा प्रियांबल कधी कळणार? हे आमची ओरड आहे. अरे बिनढोक माणसांच्या, अशिक्षित माणसांच्या हातामध्ये या महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्यावर ते कारखानदारालाच पैसे देणार ना. गावगाड्यातला, शोषिताला, वंचिताला, ओबीसीला, दलितांना, भटक्यांना कसा पैसे दिला हा माणूस? म्हणून आमची ओरड आहे. आतडी तुटोस तर आम्ही बोलतोय, पण याची रिॲक्शन ही मतपेटीतनं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. एक विधान होतं, त्या विधानावरून मराठा समाज आक्रमक झालाय की तुमच्या मुली ज्या आहेत, एक मिनिट थांबा, परडी शहर पोलीस स्टेशनमध्ये तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. आमच्याकडे रोटी बेटी व्यवहार करावा अशा पद्धतीचे विधान केलं, त्यानंतर टीका झाली. काय हे बघा 1917 साली पटेल बिल पास करून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन ज्या शाहूराजांनी दिलं, जाती अंताची लढाई ज्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिली, हे महाराष्ट्र सगळ्यांना समानतेची वागणूक कधीपर्यंत देणार नाही जोपर्यंत आंतरजातीय विवाह होणार नाही. त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी 100 विवाह आंतरजातीय विवाह घडवून आणले. त्यातले पहिले 25 विवाह हे धनगर आणि मराठा जातीमध्ये घडवून आणले. स्वतःच्या चुलत भावाची लेक रत्नप्रभा देवी तुकोजी होळकरांना देऊन एक बोलघेवडा समाज सुधारक नव्हे तर कर्ता समाज सुधारक म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी जे तत्व महाराष्ट्राला दिलं, त्या राजर्षी शाहू महाराजांची एक लाईन मी बोलून दाखवली. अरे मी कुठे लग्न लावायला गेलो होतो? आणि बरं माझं काय म्हणणं आहे याच्या पलीकडे जाऊन, महाराष्ट्र शासनाची 50,000 रुपये जर आंतरजातीय विवाह केला तर महाराष्ट्र शासन 50,000 रुपये देतं. आणि केंद्र शासन SC ST बरोबर जर आंतरजातीय विवाह केला तर 2.5 लाख रुपये देतं.
आणि मग शासन जर पैसे देऊन आंतरजातीय विवाह करा म्हणतोय तर मी तेच बोलणार आहो. पण गुन्हे दाखल काय झाले चुकी? अरे गुन्हे, पण तुम्ही मग मराठा ओबीसी हे जे आरक्षण आहे ते स्वीकारले असं म्हणावं लागेल का? अरे स्वीकारलं म्हणजे दाखले काढून आत सामील झालेत ना. हा GR काढून महाराष्ट्र शासनानं आमचं आरक्षण संपवलंय ना. कधी कायदा चॅलेंज होईल, कधी रद्द होईल, तेव्हा होईल, पण आज रोजी आमचं आरक्षण संपलंय. आरक्षण वाचण्यासाठी तुमचं काय भूमिका आहे? आरक्षण वाचवण्यासाठी गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना, दीनदलितांना आम्ही एकत्र करणार आणि ज्या राज्यकर्त्यांना मताची भाषा कळते, ज्या आमदार खासदारांना मताची भीती वाटते, त्या लोकांना आम्ही बॅलेट मधून आम्ही किती आहोत आणि आमच्या हक्क अधिकाराच्या वेळी तुम्ही कुठं गेला होता हा जबाब आम्ही या लोकशाहीमध्ये मतपेटीत सर, तुम्ही दाखवू. रस्त्यावरती उतरलात, पण बंजारा समाज देखील आता रस्त्यावरती उतरलेला अरे आहे. त्या बांधवांना वाटू शकतं ना. हैदराबाद गॅजेटद्वारे जर डॉमिनंट कास्ट असणाऱ्या राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला जर आरक्षण मिळतंय तर तांड्यावरती ऊसतोड मजूर, बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या बंजारा बांधवाला आशा लागू शकते यार आम्हाला बी एसटी मिळू शकतं. नाभिक ऐका और थांबा थांबा शकतं. नाभिक ऐका और थांबा थांबा आता मिळायची भानगड हारत ताटातलं हिसकावून घ्यायला लागलेत, अंगावरची कापडं काढून झालेत आणि डोंगराच्या पल्याड एक शहर आहे, त्या शहरामध्ये बंगलो आहे, हवेली आहे आणि तिथं तुम्हाला मलमलचं कापड आहे. जे कुणी बघितलं नाही, त्याचा रंग कसला आहे माहिती नाही, त्याचं माप आम्हाला बसतंय का नाही माहिती नाही, तोपर्यंत तुम्ही आमच्या अंगावरची आमची लंगोटी काढून घ्यायला लागलाय. माझ्या सगळ्या ओबीसी भटक्या बांधवांना माझी विनंती आहे, आपल्या लेकरा बाळांसाठी, आपल्या पंचायत राज मधल्या आपल्या प्रतिनिधित्वासाठी आपलं ताटातलं ओबीसी विजयंतीचं आरक्षण वाचवूया. पुढील काळात तुम्ही आपण म्हणताय पवारांनी पवारांच्या आमच्या 4 पिढ्या ज्या आहेत त्या पवारांनी संपवल्या, शोषण केलं. त्याच पवारांच्या स्टेजवरून जितेंद्र आव्हाड जे आहेत ते ओबीसीच्या. अरे जितेंद्र आव्हाड बच्चा आहे, वाघाचा बच्चा आहे. सांगितलं त्यांनी ओबीसी आरक्षणाचं तत्व, खाली माना घालून बसले होते. अजितदादा पवार, आपलं शरदचंद्रजी पवारांचे आमदार खासदार नेते अशी भुईटोक करत होते. काय बोलतोय हे, काय बोलतोय हे, काय बोलतोय हे तुम्ही पुढील अरे बचना आमचं आणि जितेंद्र आव्हाडांचं भलेही पटत नसेल, भलेही आम्ही एकमेकाला बोलत नसेल, पण ओबीसीचा वाघ आहे. अरे सक्षम सलगर नाही आमचं जुळत, त्या पवारांबरोबर आहेत म्हणून आम्हाला पटत नाही त्यांचं, पण बोलली ना ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. मग उद्या पंकजाताई बोलतायत, माननीय छगनरावजी भुजबळ बोलतायत, एक माणसं बोलायला लागलेत आणि आम्ही 18 पगड जातीचे लोक जर एक झालो ना तर मग मात्र सगळीच बोलायला लागतील. आमच्यातली एकदा दिसली. पण हे तुमच्या आंदोलनाचं हे यश म्हणावं लागेल का, कारण तुम्ही एकाकी झुंज देता. हे बघा आता मी जर यश म्हणलं तर तुम्ही उद्या म्हणणार बघा. त्यामुळं आम्ही एक आंदोलक आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वांचा, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकरांच्या तत्वांचा, गाडगे बाबांचा मवाळ विचार सांगणारा आणि सगळ्या आमच्या 18 पगड जातीतल्या महामानवांचं आता 400 महामानव आहेत. कधी कधी 2 नावं मागे येतात, 2 नावं पुढे जातात, कधी पुढे येतात, कधी पुढे. अरे गोरा कुंभार आहे, आमची चोखामेळा आहे, आमची संत जनाबाई आहे. हा महाराष्ट्र आहे, हे समतेचं तत्व आहे आणि आमच्या महामानवांचे विचार, आमचा महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत हे आम्ही महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना दाखवून देतो. बीड मध्ये मोर्चा झाला, या बीडच्या मोर्चामध्ये धनंजय मुंडे असं म्हणाले की वंजारा आणि बंजारा हे एकच आहे. त्यावरून बंजारा समाजातील लोकांनी थोडासा नाराजी व्यक्त केलेली आहे. पण मग हे प्रत्यक्षात हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीच्या संघटना बनवता आल्या असत्या ना, जातीवरनं आरक्षण देता आलं असतं ना. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट निर्माण नाही केली, क्लास निर्माण केला, क्लास. त्यामुळं जातीमध्ये भांडू नका दादा हो. तुमच्या भांडणामुळे इथल्या आमदारांनी खासदारांनी तालुक्याच्या ठिकाणी हजार कोटी रुपयाची माया गोळा केली. सत्तेमधनं पैसा आणि पैशामधनं सत्ता आणि तुमचं पुन्हा आरक्षण गेलं बेपत्ता. ओबीसी समाज फुटून यासाठी तुमचं काय संकल्पना आहे? सगळ्या लोकांना एकत्र आणणार. जो ओबीसी हित की बात करेगा वही देश पे राज करेगा.